मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा टेरेसवरून आता जिन्याने खाली येत असतो. त्याचवेळी रम्या मात्र तिकडे चाललेली असते. तेव्हा आता रम्या ही जीवाला समोर पाहते आणि त्याला विचारते, काय जीवा, अरे तू इकडे कुठे टेरेसवर? अरे काही काम होतं का? मग त्या पाठोपाठ काव्या सुद्धा येते आणि तेव्हा काव्याला पाहून आता रम्या विचारते, काव्या म्हणजे तू सुद्धा टेरेसवर होतीस का? तर ती काहीच न बोलता आपली पटकन तेथून बाजूला होता. जीवा हा तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता रम्या लगेच शंका काढू लागते आणि विचारते, काय रे जीवा, ही काव्या सुद्धा तिकडे टेरेसवर? आता लग्नानंतर तिची खूप घुसमट होत असेल म्हणून ती तिकडे वर हवा वगैरे खायला गेली असेल. पण तुझं काय काम होतं तिकडे तिच्या पाठीमागे, असं रम्या विचारते. तेव्हा जीवाला काय उत्तर द्यावं हे कळत नाही. तो आता रागातच जरा तिच्याकडे पाहतो, कारण रम्या टोमणे मारूनच तशी बोललेली असते. तेव्हा जीवा म्हणतो, मी तिला समजावत होतो, कारण ज्या प्रकारे लग्न झालं ना त्यामुळे ती खूप डिस्टर्ब झाली. मग मी तिला म्हटलं की अजिबात टोकाचा निर्णय घेऊ नकोस. तेव्हा असं म्हणून तो सुद्धा तेथून जातो. तर रम्या आता विचार करते, हा नक्की काय म्हणाला मला समजलंच नाही. चुकीचा निर्णय घेत होती आणि हा समजावत होता म्हणजे नक्की काय, असं म्हणून ती खूप विचार करते आणि म्हणते, अरे देवा, म्हणजे नंदिनीसारखा हा सुद्धा तिला समजवायला गेला होता की काय? शेट यार, या नंदिनीने नुसती डोकी फिरवली आहेत सगळ्यांची, असं म्हणून आता रम्या ही खूपच चिडते. त्यावेळी दुसरीकडे आता काव्या ही रूममध्ये जाऊन बसते आणि तेथे गेल्यानंतर तिला जीवाचं बोलणं सतत आठवतं की आता तुझ्या माझ्यावर आणि माझा तुझ्यावर काहीही हक्क राहिलेला नाहीये, कारण सगळं काही संपलं आहे काव्या. तर तिच्या पाठोपाठ आता नंदिनी सुद्धा येते. मग आता बिचारी काव्या ही खूप रडत असते आणि अजूनही जीवावर तेवढंच प्रेम करत असते जेवढं अगोदर करते तेवढंच. त्यावेळी आता काव्याला कळतच नसतं काय करावं. मी जीवाला समजवते तरीही तो ऐकत नाही. नंदिनी ताईला म्हणते डिवोर्स घेऊ तरीही ती ऐकत नाही. मग आता नंदिनी तेथे येते आणि काव्याला समजावू लागते की काव्या प्लीज शांत हो ना. मग आता काव्या ही हात जोडते आणि म्हणते, ताई ताई बस झालं हा, तू आता काहीही बोलू नकोस आणि मला काहीही समजावून सांगू नकोस. तू मला पुन्हा एकदा काहीतरी उपदेश करणार आणि मी ती कधी ऐकणार नाही. अगं बस कर आता, नुसतं तेच तेच. मला ना अक्षरशः या सगळ्याचा कंटाळा आलाय. त्याचवेळी आता नंदिनी म्हणते, जसा तू माझ्यामध्ये आधार शोधतेस ना काव्या, तसंही मी तुझ्यामध्ये सपोर्ट शोधतीये. भले मी सांगत असेल तुला तोंडाने की होईल सगळं ठीक, तुला सगळ्या ह्या गोष्टीची सवय सुद्धा होईल, पण मी सुद्धा अगदी पूर्णपणे तयार नाहीये. अगं माझ्याही डोळ्यांपुढे अंधार आहे आणि मला पुढचा रस्ताच दिसत नाहीये. अगं मी सांगतेय ना तुला थोडे दिवस थांब म्हणून, की थोड्या दिवसांनी सगळं काही ठीक होईल आणि हे सगळं मी माझ्या मनाला सुद्धा समजावून सांगते. अगं मी सुद्धा चाचपडतीये, धडपडतीये. असं नको समजूस की तुझी ताई ही अगदी जुन्या वळणाची आहे म्हणून आणि तिने सगळं काही अगदी ऍक्सेप्ट केलंय. अगं तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फक्त एक साम्य आहे. आपल्या दोघींचं लग्न हे आपल्या मनाविरुद्ध झालंय, पण तुझ्यात आणि माझ्यात एक खूप मोठा फरक आहे. अगं तू हे लग्न तोडायला निघालीस आणि मी हे सोडून बाकीच्या ऑप्शन्सचाच विचार करतेय. मग आता काव्या म्हणते, हे बघ ताई, आपल्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये, समजलं? जे सांगतेय ना तोच ऑप्शन आपल्याकडे आहे. अगं आपण दोघीही मोकळे होऊ आणि ते दोघेही मोकळे होतील. अगं ताई, एका वेळी 4 आयुष्य सुखी होतील याचा विचार कर तू जरा. अगं तू आणि पार्थ एकमेकांशी लग्न करा आणि मी व जीवा एकमेकांशी लग्न करू असं ती म्हणणारच असते, पण त्याच क्षणी ती आता थांबते आणि म्हणते की जीवा आणि मी काय करायचं ते आमचं आमचं बघू आमच्या लाईफमध्ये. त्याचवेळी आता काव्याला काही सुचत नाही पुढे काय बोलावं. मग आता नंदिनी जरा रागातच तिच्याकडे पाहत असते. त्यावेळी काव्या पुन्हा एकदा म्हणते, हे बघ ताई, तू आणि पार्थ एकमेकांना चांगले ओळखता, तुम्ही दोघेही एकमेकांना चांगलं ॲक्सेप्ट करू शकता ना. अगं जे काही दिवस गेले ते विसरा ग आणि नव्याने सुरुवात करा. तेव्हा नंदिनी आता जोरातच तिच्यावर ओरडत म्हणते, काव्या तू ना अति करतेस हा आता. अगं प्रत्येक वेळी तुझ्या मनात येतं ते तू नेहमी अनाऊन्स करून मोकळी होतीस. बाकी कुणाला काय वाटतं याचा विचार कर ना जरा तू. मला काय वाटतं, जीवाला काय वाटतं, पार्थला काय वाटतं, अगं त्यांचाही विचार कर की जरा तू. या सगळ्यांच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे माहीत आहे का तुला जरा? मग आता काव्या म्हणते, ताई तू फक्त हो म्हण, मी पार्थला कन्व्हिन्स करेन. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव ताई, पण तू तुझा निर्णय तर ऐकवला ना सर्वांना, जो तू कधीच बदलणार नाही असं म्हणालीस, बरोबर ना? आता मी सुद्धा माझा निर्णय अगदी सर्वांना ऐकवणार आहे.
आणि जो मीही कधीच बदलणार नाही. तेव्हा नंदिनीला आता जबर धक्काच बसतो. तिला काय करावं सुचत नाही. काव्याला कशा प्रकारे आता समजावू मी. मग त्यानंतर आता नंदिनी ही काव्याला म्हणते की हे बघ, आईबाबांचा फोन आला होता आणि ते आपल्याला इथून घेऊन जायला येणार आहेत. तेव्हा काव्या ही आता नंदिनीकडे पाहतच राहते आणि विचारते, म्हणजे आईबाबांना पटलं आहे ना आपलं म्हणणं? त्यांनासुद्धा आपल्या मनाची सिच्युएशन समजली असेल, त्यांनासुद्धा आपल्या मनात काय आहे गट्स फिलिंग समजले असतील, त्यामुळेच ते इकडे येणार असतील, बरोबर ना? असं म्हणून काव्या जरा खुश होते आणि म्हणते की हे लग्न मोडायलाच पाहिजे अगोदर. त्यावेळी आता लगेच नंदिनी म्हणते, अगं तसं नाही, अगं मांडव परातनीसाठी घेऊन जायला येणार आहेत. तेव्हा काव्याचा पुन्हा एकदा मूड ऑफ होतो आणि ती बिचारी रडू लागते. त्यानंतर आता ती म्हणते, हे बघ जरा शांत हो आणि खाली जेवायला चल, सर्वजण तुझी वाट पाहतायत. नंदिनी आता लगेच तेथून जाते. तेव्हा काव्या म्हणते, एकदा का मी आईबाबांच्या घरी गेले ना तर मग पुन्हा अजिबात या घरी येणार नाही, कधीच नाही म्हणजे कधीच नाही, असं म्हणून ती मनाशी मात्र ठाम असते. तर आता दुसरीकडे मंजू आणि वसू या दोघीही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असतात. तेव्हा घरामध्ये 2-2 सुना असून त्याचा काही उपयोग नाही. त्या काय नुसत्या ऐशो आरामाला इथे आणल्या आहेत का? आपल्याला तरीही स्वयंपाक करावा लागतोय. या मानिनी वहिनीने ना बरोबर आपल्याला दोघींना कामाला लावले, असं मंजू म्हणते. त्याचवेळी आता वसू म्हणते, जाऊ दे ग, करूयात आपण स्वयंपाक, त्यात काय. त्यांना माहीत नाही आपण त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही फोडणी टाकली आहे ना, ती फोडणी या स्वयंपाकापेक्षा खूप जबर आहे. आणि कसं आहे ना, आपण फक्त त्यावरून असं मीठ पेरत राहायचं. मग आता मी या कल्पनाचे पैसेच कापणार आहे, असं मंजू म्हणते. आजकाल ना खूप दांड्या मारायला लागली आहे ती, असं म्हणून ती जरा चिडते. त्यानंतर आता वसू म्हणते की रम्यापेक्षा ना कमीच जरा ती दांड्या मारते. कारण मी तिला म्हटलं रम्याला की अगं मला एवढी भेंडी चिरून दे, तर काय म्हणते माहिती आहे का, माझं आई हे नेल आर्ट खराब होतंय म्हणून. तेवढ्यातच रम्या तेथे येते आणि विचारते, आई काय म्हणालीस तू? मी किचनमध्ये काम करत नसले ना तरीही घरामध्ये इतर खूप बाकी मला कामं असतात. अगं कान आणि डोळे उघडे ठेवून बाकी इतर काही हाताला लागतंय का ते मी बघतीये. तेव्हा वसू हसते आणि विचारते, काय हो का, असं आहे का, मग लागलं का काही हाती तुझ्या? मग त्यानंतर असं ठोस असं काही नाही. जेव्हा रम्या म्हणते तेव्हा वसू म्हणते, घ्या, हे असं असतं तुझं काम, माझं काम बघ किती छान असतं. त्यानंतर आता रम्या म्हणते, अगं आई, पण मी जीवा आणि काव्याला ना आत्ता एकत्र पाहिलं. तेव्हा वसू विचारते, काय जीवा आणि काव्या? मग आता रम्या म्हणते, मला असं वाटतंय की जीवाने डिवोर्स देवा म्हणून काव्य त्याला कन्व्हिन्स करायला गेली असेल. तो जीवासुद्धा ना नंदिनीसारखा अगदी बावळट आहे आणि या सगळ्याचा ना मला खूप वैताग आल्याचं रम्या म्हणते. तेव्हा वसू म्हणते की घरामध्ये ना नुसतं रहडगाणं सुरू असतं. काव्या एकतर नुसती भोंगा पसरवून बसलेली असते, नाहीतर आपली आदळापट करत असते आणि या अशा काव्याला पार्थसारखा नवरा मिळालाय, असं जेव्हा मंजू म्हणते ना तेव्हा मात्र रम्या रागातच म्हणते, मावशी अगं पार्थ हा काव्याचा नवरा नाहीये, समजलं? घरामध्ये नवरा बायकोसारखं कुठलंही रिलेशन नाही आणि कधी होणार सुद्धा नाही, समजलं? त्यानंतर आता रम्या म्हणते, आई प्लॅन चेंज. तेव्हा वसू आणि मंजू विचारतात, काय आता हे नवीन? मग आता रम्या लगेच लाल मिरचीचा डबा घेते आणि ती 2-3 चमचे मिरची आता त्या भेंडीच्या भाजीमध्ये टाकते. तेव्हा हे काय अगो, किती तिखट टाकलंस तू, असं रागातच आता वसू म्हणते. त्यावेळी आता हे बघ, तू त्या काव्याला त्रास देताना असंच लिमिट्समध्ये त्रास देऊ नकोस. तिला खूप त्रास तू द्यायचा आहे, खूप टॉलरेट करायचा आहे. आणि मग त्यानंतर ती त्या भाजीमध्ये साखर टाकते. मग आता लगेच वसू विचारते, काय चाललंय काय तुझं हे? अगं या भाजीमध्ये कुणी साखर घालतं का रम्या? त्यावेळी रम्या म्हणते, ही साखर म्हणजे मी आहे अगं आई. त्या काव्याच्या मनात असणारा डिवोर्सचा विचार हा मी अगदी गोड गोड बोलून असा पक्का करेन. तू मारल्यासारखं कर आणि मी फुंकर घातल्यासारखं करेन, असं रम्या म्हणते. त्यावेळी मंजू आता हसते आणि विचारते, म्हणजे चांगलाच विचार केलास ग, असं मंजू म्हणते. त्याच वेळी आता वसू म्हणते, एकाने दहशत घालायची आणि दुसऱ्याने पंखाखाली घ्यायचं. हे जर का व्यवस्थित वर्क झालं ना तर आपल्या प्लॅनला एक वेगळंच वळण येईल, असा वसू आता विचार करते आणि सध्या दोघींनाही तो प्लॅन सांगू लागते. नंतर आता मंजू विचारते, पण ही भेंडीची भाजी कोण खाणार आहे सांगा बरं? मग आता रम्या आणि वसू या दोघीही एकत्रच म्हणतात की तू खाणार आहेस, खा बरं. तेव्हा आता
मंजू ही हसू लागते. तर त्या तिघीही एकमेकींच्या हातावर आता टाळ्या देतात. मग त्यानंतर त्या बाहेर येतात. घरातील सर्वजण आता डायनिंग टेबलजवळ जेवायला आलेले असतात. बरोबर जीवा, नंदिनी, मानिनी आणि इतर घरातील सर्वजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा आता मानिनी म्हणते, अरे वा, भेंडीची भाजी वसुताईने केली म्हटल्यानंतर अगदी चमचमीतच असणार. तेव्हा मंजू म्हणते की वसुताईने केली आहे, परंतु रम्याने काय केलं माहितीये का, ती बिघडवून टाकली. त्याच वेळी आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. त्यानंतर मग आता वसु आत्या म्हणते की अगं मंजू, तुला काही माहीत नाहीये ना, मग फक्त तू खाऊन घे. ती बिघडलेली भेंडीची भाजी ना वसुताईनेच व्यवस्थित केली. आता गुपचूप खाऊन घे बरं. त्यानंतर जीवा एकदम शांत असतो. तो काहीच कुणाबरोबर बोलत नसतो. त्याच्या डोळ्यात पाणी असतं. नंदिनी त्याच्या शेजारी जेवायला बसलेली असते. तेव्हा वसू म्हणते, जीवा, अरे नंदिनीच्या ताटामध्ये हलवा वाढ ना, तिच्या ताटात हलवा नाही अरे. तेव्हा जीवा हा रागातच वसूकडे पाहतो. मग काव्या आणि जीवा हे एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. तेव्हा वसू अजूनच फोर्स करते, अरे वाढ ना प्लीज, वाढ वाढ. तेव्हा जीवा आता लगेच तेथून बाऊल घेतो आणि लगेच नंदिनीला हलवा वाढतो. तेव्हा काव्या आता त्याच्याकडे पाहतच राहते. मग त्यानंतर वसू पुन्हा एकदा टोमणे मारल्यासारखं बोलते, आता तू नवरा आहेस तिचा. तेव्हा पार्थ आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतच राहतात. तर जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहत असतात. तर आता या चौघांनाही खरं तर वसु आत्याच्या बोलण्याचा रागच आलेला असतो. आपल्या बायकोला काय हवं काय नको हे आपणच बघायचं असतं, हो की नाही मानिनी. तेव्हा मानिनी आता हो किंवा नाही काहीच बोलत नाही. तेव्हा मुकेश आता म्हणतो की वसुताई, अगं तुझं बरोबर आहे. हे बघ, मला ताट वाढेपर्यंत माझ्या बायकोचं ताट पार वरण भातापर्यंत आलेलं असतं. म्हणजे जेवण हे शेवटच्या टप्प्यात असतं आणि आपण अजून सुरुवात सुद्धा केलेली नसते. तेव्हा मंजू म्हणते, गप्पा बसा हो तुम्ही जरा. मग आता तो म्हणतो की तसं नाही, पण असतं की नाही रोज वरण भातापर्यंत आलेलं. तेव्हा सर्वजण हसतात. मग आता मंजू म्हणते, गप्पा बसा सांगितलं ना, असं म्हणून ती नंदिनीला विचारते, अगं आमच्या जीवाला ना खरंच खायची खूप आवड आहे. मग वसू म्हणते, काव्या ऐक आता पार्थबद्दल. म्हणजे पार्थचं कसं आहे, ताटामध्ये जे काही वाढलेलं असेल ना ते अगदी मुकाट्याने तो जेवतो. तेव्हा वसू म्हणते, पण नंदिनी आमच्या जीवाचं तसं नाही बरं का, अगं त्याला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खूप म्हणजे खूप आवडतात. तेव्हा आता जीवाला खूप राग आलेला असतो. तर काव्या रागातच त्याच्याकडे पाहत असते. मग नंतर आता वसू म्हणते की कसं आहे ना, आपल्या नवऱ्याला जे आवडतं ते आपण बनवलंच पाहिजे घरी. त्याचवेळी आता मानिनी म्हणते, हो बरोबर आहे, परंतु असं म्हणतात ना, प्रेमाचा मार्ग हा पोटातूनच जातो. तेव्हा आता मंजू म्हणते, हे बघ नंदिनी, जर तुला आमच्या जीवाचं प्रेम मिळवायचं असेल ना, त्यासाठी वेगवेगळ्या डिशेस तू बनव बर का. मग आता नंदिनी काहीच बोलत नाही, एकदम शांत असते. तर जीवाला आता जोराचा ठसका लागतो. ते पाहून आता काव्या पटकन ग्लास पुढे करते. नंदिनीने सुद्धा जीवाला पाणी पिण्यासाठी ग्लास दिलेला असतो. आता त्या दोघींच्या ग्लासकडे जीवा हा पाहतच राहतो आणि मग नंतर काव्याकडे पाहत तो नंदिनीच्या हातातून ग्लास घेतो आणि स्वतः पाणी पितो. तेव्हा काव्याला मात्र आता खूपच राग येतो आणि ती आपला ग्लास खाली ठेवते. तर आता पार्थ कुणाबरोबर काहीही बोलत नसतो. तो फक्त आणि फक्त रागातच जीवा आणि नंदिनीकडे पाहत असतो. त्यावेळी मात्र काव्याला काहीही सुचत नाही आणि ती न जेवताच तेथून जाते. त्याचवेळी नंदिनी म्हणते, काव्या अगं थांब. तरीही काव्या ऐकत नाही. तेव्हा सर्वजण आता एकदम नाराज होतात. जीवा आता तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता वसू म्हणते की अगं मानिनी, तू थोरली सून म्हणून या घरात आणली ना काव्याला, मग ही काय वागण्याची पद्धत झाली का, थोरल्या सुनेने कसं वागायला हवं. त्यावेळी आता जाऊ द्या ना असं मुकेशराव म्हणतात. पण आता वसू म्हणते, जाऊ द्या ना काय जाऊ द्या, ही वागायची पद्धत नाहीये, कारण आपण तिच्याबद्दल आता एकही शब्द बोललेलो नाहीये. मग एवढं रुसायला चिडायला झालं तरी काय तिला, आपण जीवा आणि नंदिनीला चिडवत होतो ना, मग तिला झालं काय अचानक, असं म्हणून आता लगेचच वसू ही सर्वांना विचारते, काय झालं असेल बरं. त्यावेळी आता मंजू म्हणते, तेच तर, तिला आवडलं नसेल मला असं वाटतंय. मग आता मंजू म्हणते, तिला आणि पार्थला चिडवलं नाही ना, म्हणून गेली असेल ती रुसून निघून. त्यावेळी वसू म्हणते, हे ना संस्कार नसल्याचे परिणाम आहेत मंजू, दुसरं काहीही नाही.
तेव्हा आता वसू ही रागातच विचारते, काय ग नंदिनी, तुमच्या घरी तुम्ही लोळत जेवत, फोनवर बोलत किंवा उभ्या उभ्या असं जेवत असाल हो की नाही? तेव्हा जीवाला आता खूप राग आलेला असतो. रागातच तो आता दुसरीकडे पाहतो. मग त्यानंतर मानिनी म्हणते की ताई, अहो काय बोलताय तुम्ही? त्यावेळी आता वसू म्हणते, लोळत जेवायचं आणि फिरत फिरत असा ब्रश करायचा. मग नंदिनीलाही आता राग आलेला असतो, पण ती काहीही बोलत नाही. त्यानंतर जीवासुद्धा रागातच आता वसूकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता रात्री 2-2 वाजेपर्यंत फक्त कॉफ्या पीत बसायच्या असं आता वसू म्हणते. तर आता पुढे वसू म्हणते की घरचं जेवण आवडलं नाही तर आपले पिझ्झे मागवत बसायचे, हेच असेल ना तुमच्या घरी? पण आमच्या घरी हे सगळं काही अजिबात चालणार नाही आणि चालतही नाही. त्यानंतर आता वसूच्या या बोलण्यावर कोणीच मात्र बोलत नाही, एकदम गप्प गप्प असतात. त्यानंतर वसू रागातच म्हणते, ही काव्या अशी वागते ना आता, तर तशी वागली असते ना तर माझ्या सासूने काय केलं असतं माहितीये का? जळक्या लाकडाने मला चटके दिले असते. तेव्हा आता मानिनी विचारते, वसुताई अहो काय बोलताय, जरा शांत राहा की. मग आता वसू म्हणते, काही काय म्हणजे? माझी रम्या जरी अशी वागली असती ना, 2 कानाखाली वाजवल्या असत्या मी. तेव्हा नंदिनी आता रडत असते आणि म्हणते, वसुता आत्या प्लीज, अहो मला माहिती आहे की काव्या इथून उठून गेली, परंतु काव्या अशी मुलगी नाही आहे. पटकन बोलते, त्याचबरोबर रिॲक्ट होते, पण मनाने खूप चांगली आहे ती. आणि जे काही झालं ना त्यातून अजून ती सावरली नाहीये, त्यामुळे अशी वागतीये. तिला थोडा वेळ द्यायला हवा. मग आता हात जोडून ती वसूकडे रिक्वेस्ट करते की तिला थोडं तुम्ही समजून घ्या. तेव्हा आता नंदिनीने हात जोडलेला पार्थला अजिबात आवडत नाही, पण तो आता या क्षणी काहीच बोलत नाही, एकदम गप्प गप्प राहतो. त्यावेळी वसू म्हणते, तू हात जोडून काय होणार आहे नंदिनी? अगं ती उद्धटासारखी वागते आणि तशीच वागत राहणार आहे. त्याचवेळी आता पार्थ म्हणतो, बास झाला आता वसू आत्या, अगं घरी आल्यापासून मी बघतोय सारखी सारखी तू तेच 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 ओगाळत बसली आहेस आणि तेच तेच सारखं बोलती आहेस. अगं काव्याला बोलायला एक सुद्धा तू संधी सोडत नाहीयेस. मग आता जीवा म्हणतो, काय सारखे त्यांचे संस्कार काढतीये, अगोदर तिला बोलायचं आणि मग त्यानंतर नंदिनीला बोलायचं. आता बस कर आता. अगं तुला सुद्धा एक मुलगी आहे आणि ती सुद्धा कधीतरी सासरी जाईलच ना, तेव्हा कळेल तुला मग ती कशी वागतीये. मग आता मानिनी म्हणते, जीवा जाऊ दे रे. तेव्हा तो म्हणतो, नाही आई, अगं तेच चाललंय सारखं सारखं, मी आल्यापासून तेच ऐकतोय नुसतं, हे बरोबर आहे का? आता टॉपिक तरी बदला आणि दुसऱ्या विषयावर काहीतरी बोला. नुसतं आपलं तेच सुरू आहे, दुसरं नाहीये का काही आपल्याकडे बोलायला? आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे काही बोलूच नका, शांतपणे जेवा आणि वर जाऊन ना आपापल्या रूममध्ये आराम करा. त्यावेळी आता वसू म्हणते, हे बघ जीवा, गप्प बस जरा. मग आता इनफ इज इनफ असं पार्थ खूप मोठ्याने म्हणतो आणि वसूची बोलती एका क्षणात बंद करून आपला आता आवाजच उठवतो. त्यानंतर सर्वजण अगदी त्याच्याकडे पाहू लागतात. तेव्हा आता तो म्हणतो, झाला तेवढा ना तमाशा आता पुरे झाला. त्याचवेळी वसू म्हणते की छान, छान प्रगती आहे तुझ्यामध्ये. अरे मानिनी, अगं तू बघतीयस ना, अगं तुझी दोन्हीही मुलं पाहिलं का आपापल्या बायकांच्या बाजूने कशी आत्तापासूनच बोलायला लागली आहेत ते. आता एका महिन्याच्या आतमध्ये त्या दोघींनी त्यांना घर जावई केलं नाही ना म्हणजे मिळवलं, असं म्हणून वसू टोकाचं बोलते. पार्थ आणि जीवा हे रागातच वसूकडे पाहत असतात, तर नंदिनी बिचारी एकदम गप्प होते. मग त्यानंतर आता मानिनी म्हणते, वसूताई प्लीज तुम्ही जरा शांत होता का, म्हणजे सगळेजण जेवतील आता शांतपणे. मग आता मानिनी म्हणते, बायकांना असं वाटतं की आपण आपल्या मुलांचं लग्न केलं म्हणजे आपल्या घरात आपण आपल्यासाठी सून घेऊन आलो आहोत. अहो पण तसं नसतं ताई, कारण आपण फक्त सून घेऊन नाही आलो आहोत, आपण मुलांसाठी त्यांच्या आयुष्यभरासाठीचे जोडीदार सुद्धा घेऊन आलो आहोत. मी माझ्या मुलांना त्यांच्या बायकांच्या ताब्यात देणार आहे. आता त्यांना हवं तसं जगू द्यात. आता त्यांचं आयुष्य आहे तर त्यांना ठरवू द्यात ना ते कशा पद्धतीने जगायचं, त्याचबरोबर कशा पद्धतीने त्यांना ते आयुष्य घालवायचं आहे. मग त्यानंतर आता सर्वजण एकदम शांत राहतात. त्यानंतर आता मानिनी म्हणते, अरे पार्थ जा बरं, तू काव्याला घेऊन ये जेवायला. तेव्हा पार्थ आता तेथे असणारा चमचा जोरात आपटतो आणि तेथून निघून जातो. तर नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर मानिनी म्हणते, आता जेवा ना प्लीज सर्वजण शांतपणे. तर आता जीवाला काय करावं सुचत नसतं, कारण काव्या भरल्या ताटावरून आता गेलेली असते. त्यानंतर मानिनी म्हणते की भेंडीची भाजी ना खूप झणझणीत झाली आहे ताई, प्लीज खाऊन बघा ना. मग आता वसू रागातच तिच्याकडे पाहते, कारण मानिनीने सुद्धा आता टोमणा मारलेला असतो.
त्यानंतर आता जीवा पहिला घास उचलतो आणि तोंडात घालणारच असतो, पण त्याला काव्याची आठवण येते आणि तो घास तसाच खाली ठेवतो. तर आता नंदिनी जीवाकडे पाहतच राहते. हे काही सुचत नाही, नक्की करावं तरी काय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या रूममध्ये सगळी आदळापट करते आणि सर्व वस्तू वगैरे फोडून टाकते. त्याच वेळी आता ती लगेच बाथरूममध्ये जाते आणि शॉवर ऑन करून लगेच आपल्या अंगावर पाणी ओतून घेत असते. तिला काहीच नको असतं. तर दुसरीकडे जीवा हा आता खूप दारू पित असतो, कारण काव्याला होणारा त्रास सुद्धा त्याला दिसत असतो. त्याचबरोबर त्याला काव्याची सुद्धा आठवण येत असते, पण काव्याने असं का केलं हेही त्याच्या मनात येत असतं. इकडे काव्य आता पार्थला समजावते की आपण घेऊयात ना डिवोर्स प्लीज, आपण चौघेही यातून सुटणार आहोत, मला नाही राहायचं इथे, सगळे खुश होतील डिवोर्स घेतल्यानंतर, त्यामुळे माझं ऐका असं म्हणून आता लगेच काव्याही हात जोडते. तर दुसरीकडे आता जीवा खूपच दारू पिऊन आलेला असतो. नंदिनीला जेव्हा ती गोष्ट समजते ना, तेव्हा ती तर शॉक होऊन जाते. तो आता खाली पडणार असतो, तर नंदिनी म्हणते अहो हळू. मग आता तेथे असणारा तांब्या हा खाली पडतो. त्याच वेळी आता मानेनी विचारते काय ग, जीवा आला का. तेव्हा नंदिनी घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.